ज़मीर अहमद खान ने तकरीबन 53,000 वोट उनके जायद मिले हैं। तकरीबन 77,000 वोट उन्हें मिले हैं, जिसमें लीड जो है उनका वो 53,000 है, यानी तकरीबन 55,000 के करीब करीब उनकी जो है लीड है। ज़मीर अहमद खान ने कई बार कहा था कि वो इस मरतबा 50,000 वोट जायद से जीतेंगे। इसी तरह से जैसा उन्होंने कहा था वैसा ही उन्हें कामयाबी मिली है। बहुत बड़ी कामयाबी है। जिस तरह से लग रहा था कि बयानबाजी का दौर था, मोदी पीएम मोदी का एक दौरा था, रोड शो थे 2 दिन तक, ऐसा लग रहा था कि कांग्रेस का मुकाबला जो है बीजेपी से बराबर का है, लेकिन कांग्रेस ने जिस तरह से परफॉर्मेंस किया है, पूरी रियासत में जश्न मनाया जा रहा है। ज़मीर अहमद खान की कामयाबी कहीं ना कहीं चामराजपेट की आवाम की कामयाबी है। वो यहाँ से ज़मीर अहमद खान जब जीत कर बाहर निकले तो कई किलोमीटर तक जो है उनके चाहने वाले कतार में इंतज़ार में थे कि उनको विश कर सके, उनको मुबारकबादी दे सके। बहुत बड़ी तादाद उनकी चाहने वालों की देखने को मिली। ज़मीर अहमद खान लगातार शुक्रिया अदा किया। उन्होंने कहा कि आवाम का शुक्रिया है, क्योंकि उन्होंने जिस तरह से सिर्फ एक दिन कैनवसिंग उन्होंने आखिरी दिन की थी, उससे पहले वो चामराजपेट असेंबली कॉन्स्टिट्यूंसी में नहीं बल्कि पूरे रियासत में कैंपेनिंग की थी। इस वजह से महज एक दिन की कैंपेनिंग के लिए 55,000 का लीड जो है कहीं ना कहीं उनके लिए खुशी का बाइस है। उन्होंने कहा कि वो चामराजपेट के वाकई फर्जंद है, इसीलिए उन्हें इतनी भारी जो है बहुमत मिली है। ನನಗೆ ನಿರೀಕ್ಷೆ ಇತ್ತು, ಮುಂಚೆಯಿಂದ ನಾನು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದೆ. ನಾನು ಕನಿಷ್ಠ 50,000 ಅಂತರದಲ್ಲಿ ನಾನು ಗೆಲ್ತೀನಿ ಅಂತ ವಿಶ್ವಾಸ ಇತ್ತು. ಕಾರಣ ಅಂತಂದರೆ ನಾನು ಮುಂಚೆ ಪದೇ 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 ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ, ನಾನು ज़मीर अहमद खान ಅಂದರೆ ಚಾಮರಾಜಪೇಟ್ ಮನೆ ಮಗ ಅಂತ. ಇವತ್ತು ಜನ ಅದು ಸಾಬೀತುಪಡಿಸಿದ್ದಾರೆ, ज़मीर अहमद खान ಚಾಮರಾಜಪೇಟ್ ಮನೆ ಮಗ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅಂದರೆ ನಾನು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಪ್ರವಾಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೆ. ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ 8ನೇ ತಾರೀಕು 12 ಗಂಟೆಯಿಂದ ಹಿಡ್ಕೊಂಡು 3 ಗಂಟೆವರೆಗೂ ಅಷ್ಟೇ ಮಾಡಿದ್ದು, ಅಂದರೆ 3.5 ಗಂಟೆನೇ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿದ್ದು. ಅದು ಇಟ್ಕೊಂಡು ಜನ ಇವತ್ತು ಸಾಬೀತು ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ज़मीर अहमद खान ಚಾಮರಾಜಪೇಟ್ ಮನೆ ಮಗ ಅಂತ ಸಾಬೀತುಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಚಾಮರಾಜಪೇಟ್ ಮತದಾರರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮ ಮುಖಾಂತರ ಕೈ ಜೋಡಿಸೋನ್ನ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀನಿ. ಅವ್ರನ್ನ ಜೊತೆಗೆ ಚುನಾವಣೆ ಅಂತೂ ನಾನು ಮಾಡಿಲ್ಲ. ನನ್ನೆಲ್ಲ ಚಾಮರಾಜಪೇಟ್ ಮುಖಂಡರುಗಳು, ನಮ್ಮೆಲ್ಲ ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರುಗಳು, ನಮ್ಮೆಲ್ಲ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರು ಸೇರಿ ಇದು ಚುನಾವಣೆ ಮಾಡಿದ್ದು. ನಿಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮ ಮುಖಾಂತರ ಅವ್ರಿಗೂ ಹೃದಯದಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳು ಸಲ್ಲಿಸಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ.